नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच आलेली एक बातमी जी सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे ती अशी की विद्यापीठाच्या ज्या फायनल इयरच्या परीक्षांची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो त्या विद्यापीठाच्या परीक्षेचा पॅटर्न हा जो आहे निश्चित करण्यात आलेला आहे. अकॅडमिक काउन्सिलिंग परीक्षा मंडळ व्यवस्थापन मंडळाने हा सर्व विचार करून हा पॅटर्न तयार केलेला आहे. ॲज पर द UGC गाईडलाईननुसार UGCने निश्चित केलेल्या सर्व गाईडलाईनचा यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ही जी होणार आहे, ज्या सिस्टीमने होणार आहे, ज्या पद्धतीने होणार आहे ती आहे MCQ आणि OMR शीट्स जे आपण नेट आणि सेट एक्झामसाठी नेहमी वापरत आलेलो आहेत किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ज्या OMR शीट वापरण्यात येतात त्याच पद्धतीची परीक्षा ही घेतली जाणार आहे. एका तासामध्ये किमान 50 प्रश्न तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 60 प्रश्न तुमच्यासाठी दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक किंवा इतर साधनं जी आहेत ती उपलब्ध असतील, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम द्यायची आहेत त्यांच्यासाठी हे सर्व साधने आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध असणारे जे आहेत तर त्यांना स्वतःच्या घरीच राहून ही परीक्षा देता येऊ शकते, हे महत्त्वाचं. याचा अर्थ असा की अशा विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटर्स किंवा महाविद्यालयामध्ये सुद्धा येण्याची आवश्यकता नाही, ते घरी राहूनच परीक्षा देऊ शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स नाही आहे किंवा ही सुविधा उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी MCQ, ज्यांच्यासाठी उपलब्ध नाही त्यांच्यासाठी OMR आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी सर्व साहित्य उपलब्ध आहे त्यांच्यासाठी MCQ हा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा ही गोष्ट रिपीट करतोय की ज्या विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे, साहित्य आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी MCQ हा पर्याय देण्यात आलेला आहे. मात्र ज्यांच्याकडे हे साहित्य उपलब्ध नाही, ज्या विद्यार्थ्यांकडे, त्यांना OMR शीटच्या माध्यमातून परीक्षा द्यावी लागणार आहे. 60 प्रश्न असणार आहे. फक्त 50 प्रश्नांची उत्तरे जी आहे ती त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आपल्या जवळच्या संलग्नित महाविद्यालय MKCLच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला जाता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधनं उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ही सुविधा करण्यात आलेली आहे. अशा विद्यार्थी जे विद्यापीठाशी संलग्नित असणारे जे महाविद्यालय असेल किंवा अधिकृत असणारे MKCL सेंटर असेल तर अशा ठिकाणी जाऊन आपली परीक्षा जी आहे अंतिम वर्षाची ते देऊ शकतात, हे निश्चित. दुसरी एक गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे काहीच उपलब्ध नसेल अशाच विद्यार्थ्यांना OMR शीट जी आहे ती देण्यात येणार आहे. अर्थात MCQ पद्धतीने प्रश्न असल्यामुळे ओव्हल जी आहे ती तुम्हाला डार्क करायची आहे, चौकोनामध्ये पेनाने डार्क करायची आहे. या पद्धतीच्या पद्धत जी आहे ती नेट सेट असेल किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल यामध्ये नेहमी ही वापरली जाते. हीच पद्धत जी आहे विद्यार्थ्यांसाठी या अंतिम वर्षाच्या वापरण्यात येणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 1 ते 15 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये सर्व थिअरी पेपर जे आहे ते पूर्ण होणार आहे, असं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, हा शासनाचा जो प्रयत्न आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या राहिलेल्या सर्व प्रात्यक्षिकं जे आहेत त्यांच्या परीक्षासुद्धा पूर्ण करण्याचा मनोदय या ठिकाणी या प्राधिकरणाने जे आहेत निश्चित केलेला आहे. तसेच बॅकलॉगच्या संदर्भात किंवा ज्यांचे पेपर्स राहिलेले आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेली नाही मागच्या वर्षी, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच परीक्षा पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. सर्व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पर्यायाचा विचार करून परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सर्व निकाल जाहीर होतील, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की 50-50चा फॉर्म्युला जो आहे की जो UGCच्या गाईडलाईनमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म्युला माहीत असेल त्यांना ही संकल्पना लगेच समजू शकते. जे काही प्रात्यक्षिकाचे गुण आहेत ते 50% किंवा 50% ते धरण्यात येतील आणि परीक्षातील थिअरी पेपरचे जे गुण आहे ते सुद्धा 50%नी किंवा 50 गुणांनी धरण्यात येणार आहे. आणि याच फॉर्म्युलेचं उपयोजन जे आहे, इम्प्लिमेंटेशन जे आहे ते या परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे व प्रोफेशनल कॉलेजचे प्रात्यक्षिक कार्य यासाठी हे नमूद करणं आवश्यक आहे की काही पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कार्य किंवा काही प्रोफेशनल कॉलेजचे प्रात्यक्षिक कार्य अद्यापही बाकी आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कार्य जे आहे ते स्काईप किंवा इतर जे ॲप्स आहे संगणकाचे तर त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होणार आहे. हा सुद्धा एक प्रयत्न या ठिकाणी या समितीने किंवा परीक्षा जे पॅटर्न डिक्लेअर करणारे जे प्राधिकरण आहे त्यांनी हे निश्चित केलेलं आहे की असे विद्यार्थी जे आहे प्रात्यक्षिक कार्य आपल्या स्काईपच्या माध्यमातून किंवा इतर ॲप्सच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. प्रॅक्टिकल मार्क्स जसं मी सांगितलं की 50% हा जो फॉर्म्युला आहे
तर तो फॉर्म्युला हा कन्व्हर्ट कसा होऊ शकतो. प्रॅक्टिकलचे मार्क्स प्रोफेशनल कॉलेज किंवा अकॅडमिक कॉलेजला कदाचित वेगवेगळे असू शकतात, तर ते 50मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि थेरी पेपरचे जे 50 गुण आहे किंवा 50% जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. असा इक्वल टू 100 मार्काचं हे उपयोजन किंवा ही परीक्षा असणार आहे. या परीक्षासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी असं म्हटलेलं आहे की DG प्रोटेक्टर जे सॉफ्टवेअर आहे प्रोटेक्टर, तर या सॉफ्टवेअरचा या ठिकाणी उपयोग करण्यात येणार आहे आणि या परीक्षामध्ये या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा घेण्यावर किंवा गैरप्रकार जे आहे ते टाळण्यावर भर असणार आहे. त्यामुळं विद्यार्थी जरी घरी राहून परीक्षा देत असले तरी DG प्रोटेक्टर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मी यापूर्वीच जसं म्हटलं की सॉफ्टवेअर हे डेव्हलप या पद्धतीने या प्रकाराने करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हालचाल नोंदवली जाणार आहे किंवा त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. ऑफलाईनसाठी अर्थात OMR शीट जे आपण म्हटलेलं आहे, तर ती महाविद्यालयामध्ये जर आयोजित होणार असेल, जे ऑफलाईन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर त्या ठिकाणी प्राचार्य व प्रतिनिधी जे आहेत, परीक्षांचे सुपरवायझर असतील किंवा परीक्षेच्या संदर्भात जे अधिकारी असतील ते त्या ठिकाणी उपलब्ध किंवा हजर राहणार आहेत. जर काही विद्यार्थ्यांना या सगळ्या सुविधा नसतील आणि MKCL सेंटरवर जाऊन ही परीक्षा द्यायची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा परीक्षा नियंत्रक असेल किंवा प्राचार्य असतील किंवा प्राध्यापक प्रतिनिधी असतील, यापैकी कोणीही त्या ठिकाणी उपस्थित राहून किमान 1 तास विद्यार्थ्यांचे निरीक्षण करणार आहे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोरोना बाधित असल्याने, लाईट नसल्याने किंवा इंटरनेट समस्या किंबहुना इतर कोणतीही कारणं जी त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येऊ शकते, अशी सर्व जरी कारणं असली तरी अशा सर्व कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा राहणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. काही कारणामुळे जर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 2दा किंवा 3ऱ्यांदा सुद्धा संधी असणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता केवळ परीक्षा संदर्भातला अभ्यास जो आहे तो या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही कारणामुळे जर परीक्षा देता आली नाही तर पुन्हा एकदा संधी ही देण्यात येणार आहे. कारण कोविड-19ची सिच्युएशन ही पाहता एक योग्य प्रकारे हा निर्णय या प्राधिकरणाने घेतलेला आहे, हे मात्र निश्चित. महाविद्यालयात जेवढा अभ्यासक्रम 13 मार्चपर्यंत पूर्ण झालेला आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. महाविद्यालयात जेवढा अभ्यासक्रम 13 मार्चपर्यंत पूर्ण झालेला असेल त्याच अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता मार्च महिन्यापर्यंत किंवा 13 मार्चपर्यंत जेवढा सिलेबस पूर्ण झालेला आहे तेवढ्या सिलेबसवर अभ्यास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे. परीक्षा संपल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे सुद्धा संकेत पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेले आहे. होऊ शकतं की कदाचित ही परीक्षा किंवा ही सगळं संपल्यानंतर, या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष जे आहे ते सुरू होऊ शकतं. यामध्ये कदाचित असा शब्दप्रयोग केलेला आहे, त्यामध्ये बदलही होऊ शकतो. मात्र लगेच परीक्षा झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष सुरू होतीलच असं नाही, कारण याबद्दल अद्यापही निर्णय झालेला नाही. असंही या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपण, टेन्शन, भीती न बाळगण्याचे आव्हान जे आहे ते या प्राधिकरणाकडून करण्यात आलेले आहे, प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे, की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणांवर किंवा परीक्षा देण्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि एक आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, हा उद्देश याच्या पाठीमागे आहे. ग्रामीण भाग असेल, डोंगरी भाग असेल, दुर्गम भाग असेल, अशा भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून न जाता परीक्षा देण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि योग्य अभ्यासातून योग्य गुणांकन त्या ठिकाणी मिळतील यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अभ्यासासाठी व परीक्षेच्या एका नव्या अनुभवासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. यासाठी की यापूर्वी परीक्षा ज्या पद्धतीने झालेल्या आहेत लेखी पद्धतीने, तर आता लेखी पद्धतीने होत नाही. आपण सर्वजण टेक्नॉसॉव्ही होत आहोत. मात्र टेक्नॉसॉव्ही होताना जर काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतील तर त्या अडचणीवर सुद्धा मात करण्याची क्षमता या प्राधिकरणाने ठेवलेली आहे आपल्या निर्णयामध्ये आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळणार आहे. जे विद्यार्थी अभ्यास करीत आहेत, जे विद्यार्थी MCQच्या अनुषंगाने अभ्यास करत आहे, माझ्या स्वतःच्या चॅनलवर सुद्धा अनेक MCQs दिलेले आहेत. या सर्व MCQचा सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व परीक्षामध्ये चांगले गुण संपादन करावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा आणि मी थांबतो. जय हिंद.